असं शतरक्षण सजवलेलं आहे. गोलंदाज येतोय मात्र 50+ अभिमन्यू फिर से एक बार, क्या ये कुरुक्षेत्र है? तो नहीं, ये मैदान है नेरुल का. खेळण्यासाठी सज्ज होतोय फलंदाज. बॅटची इज लागू होती, चेंडू फ्लाय झाला होता. फ्लाय स्लिप दिशेने, थर्ड मॅन दिशेने चेंडूला अडवला जातोय शॉटवर. एक धाव, एका धावाने खाता खोलतोय. राजन सचिन खेळण्यासाठी सज्ज होतोय. मित्रांनो, या सचिनचं देखील कौतुक करावं लागतील. मागच्या मालिकेमध्ये या सचिनने चांगली फलंदाजी केली होती. नाव मोठं सचिन. मोठा फटका खेळला आणि मात्र पहिल्याच फटक्यावर बाद. पहिल्याच फटक्यावर बाद. हुकला तो संपला म्हटलं जातं आणि मात्र या मनगटातला जोर हुकला तो चुकला आणि संपला. सचिन हे नाव खूप मोठं आहे, महान अक्षराने कोरलेलं नाव आहे क्रिकेट जगतामध्ये. सचिन रमेश तेंडुलकर. मात्र त्याच नावाचा सचिन भोईर हा बाद होऊन शून्यावर तंबूत परततोय. निराश झाला असेल आपल्या कामगिरीवर, कारण की मोठ्या आशा असतात सचिनकडनं. परंतु मागच्या सामन्यामध्ये 31 धावांची फलंदाजी करून मात्र त्याने आपले हात खोलले होते. आज मात्र दुसऱ्या डावामध्ये तो थोडासा मनगटातला जोर चुकला आणि मात्र तिथेच बाद झाला. चिंतामण वैतीच्या हातात झेल टिपून अभिमन्यूच्या गोलंदाजीवर. नवीन फलंदाज येतोय सुनील, खेळण्यासाठी सज्ज. मोठा फटका पुन्हा एकदा. आवाज आला होता घे रे बाबा, आणि घेतला झेल, टिपला झेल, सुरेखरित्या अप्रतिम झेल. पुन्हा एकदा MTCच्या माध्यमातून लाईव्ह प्रेक्षेपण चालू आहे. मित्रांनो पहा, अखंड जगभरात ही मालिका पाहिली जात असेल आणि या मालिकेला सुरेख अशी चांगली अशी सजावट केलेली आहे. आयोजक नवी मुंबईमधील नेरुल 40+ ने सुरेख असे सुगीचे दिवस क्रिकेटसाठी आलेले आहेत. 40+ स्वस्थ शरीर आयुष्यमान प्रदीपजींचं वाक्य. आणि मात्र 40+, 50+ असून सुद्धा हे खेळत असताना दिसतात तिथे खेळाडू नेरुळ मैदानावर. पहिला झटका बसला होता. एक धावेवर शून्यावर बाद होऊन पोचला तंबूत सचिन. त्याच्यानंतर पुन्हा एकदा आला इथे मात्र अभिमन्यू. ऑन अ हॅट्रिक अभिमन्यू. अभिमन्यू हॅट्रिकच्या उमलट्यावर खेळण्यासाठी सज्ज होतोय चंद्रकांत आणि सुनील. इथे मात्र चेंडू ट्रॅव्हल झालाय. विकेट किपरच्या हातातनं झेल निसटला. दादा एकच धाव झालेली, एकच धाव झाली आणि 2 वेळा 2 आउट झाल्यात. मग ते तिसराच बॉल आहे आणि मी बोललोय ते चौथा बॉल. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर धाव संख्या 2. पहा मित्रांनो, समालोचन करत असताना आमचं लक्ष जरूर पंचांकडे असतं, खेळाकडे असतो आणि मात्र स्कोर जरूर आम्ही नेहमीच बोलत असतो. लाईव्ह प्रेक्षेपण पाहत आहेत आणि लाईव्ह प्रेक्षेपण पाहत असताना आम्ही पहिल्या चेंडूवर 1 धाव झाली कळवलं होतं. त्यानंतर 2 बॉल 2 विकेट. इथे मात्र 5वा चेंडू निर्धावाचा फ्लिक करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र अप्रतिम यष्टीरक्षकाची साथ मिळते इथे मात्र अभिमन्यूला. सुरेख उधळण आली आहे या गोलंदाजाकडनं. चांगली गोलंदाजी होती, पाहूया. विकेट उधळताना पाहिला. त्यानंतर डॉट बॉल 2 सलग. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या 2. 2 बाद 2. राजन भोईर कॅच आउट झाले. 1 धाव काढून तंबूत परतले. त्याच्यानंतर सचिन भोईर शून्यावर बाद कॅच आउट. त्यानंतर सुनील जोशी 1 धावांवर खेळत आहेत. चंद्रकांत त्यांना साथ देत आहेत. सलग 2 निर्धावेचे चेंडू. मात्र नवीन गोलंदाज येतोय, माफ करा, षटकातील दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू घेऊन येणार ज्ञानेश्वर. टॅप केलाय चेंडूला लिमिट ऑफ रिझन मध्ये. 1 धाव पूर्ण होते. धाव संख्या 1 ने पुढे पोहोचली 3 वर 2 गड्यांच्या मोबदल्यात. ज्ञानेश्वर गोलंदाजी करत असताना पाहत आहोत. मागच्या सामन्यामध्ये ज्ञानेश्वरची अप्रतिम गोलंदाजी होती. या सामन्यात कोणत्या पद्धतीची गोलंदाजी करतोय पाहूया. मात्र अभिमन्यूच्या पावलावर पाऊल ठेवून गोलंदाजी केली तर मात्र तलवली संघाचं पारडं जड होऊ शकतं. पाहूया पुढचा चेंडू. फुलटॉस चेंडू, ट्रॅव्हल होतो चेंडू, काव कॉर्नर वाईडीश्वर. सुरेख क्षेत्ररक्षण होतोय विनायकचं. तत्पूर्वी 1च धावावर समाधान मानतायत. धाव संख्या
1 ने पुढे पोहोचली 4 वर. 2 गड्यांच्या मोबदल्यात धावसंख्या 4. ज्ञानेश्वर पुन्हा एकदा निघणार, खेळण्यासाठी सज्ज होतोय फलंदाज. मोठा फटका आहे, चेंडू पुन्हा एकदा लॉंग ऑन लेग साइडच्या दिशेने टोळवला होता, मात्र झेलची बाद होतोय फलंदाज चंद्रकांत. चंद्रकांत बाद होतोय, मोठ्या फटक्याच्या सुनील बाद होतोय. धावसंख्या स्थिर 4 वर 3 गड्यांच्या मोबदल्यात. मित्रांनो पहा, हिवाळ्यामध्ये ज्याप्रमाणे झाडाची पानं गळतात त्याप्रमाणे हे विकेट गळत असताना पाहत आहोत. पाहूया पुढचा चेंडू. चेंडू ट्रॅव्हल होतो मिड विकेटच्या दिशेने. 1 धाव पूर्ण करतो फलंदाज. दुसरी धाव घेण्याची तयारी आणि मात्र विनायक चांगली थ्रो करतोय की वाईड थ्रो होते, मात्र तत्पूर्वी 2 धावा पुरेपूर पूर्ण होत आहेत. धावसंख्या 2 ने पुढे पोहोचले 6 वर. या षटकातील अजूनही ज्ञानेश्वरचे 2 चेंडू उर्वरित आहेत. आतापर्यंत 4 चेंडूवर 4 धावा बहाल केलेल्या आहेत, दिलेल्या आहेत. तर पाहूया 2 चेंडू अजूनही आहेत ज्ञानेश्वरचे. खेळण्यासाठी सज्ज होतो फलंदाज जगदीश. लॉंग लेग दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. 1 धाव पूर्ण. दुसरी धाव घेण्याची तयारी आणि मात्र क्षेत्ररक्षण सुरेख होतं. तत्पूर्वी 2 धाव पूर्ण होत आहेत. तिसरी धाव घेण्याची तयारी दाखवतोय, मात्र थांबून ठेवतोय स्ट्राईक कडे असलेला फलंदाज जगदीश. धावसंख्या 2 ने पुढे पोहोचली 8 वर. नारायणचं कौतुक करावे लागतील, कारण की मागच्या सामन्यामध्ये सूर मारून झेप घेऊन मात्र झेल टिपली होती. या सामन्यामध्ये देखील त्याच पद्धतीचं क्षेत्ररक्षण दिसतंय. पाहूया पुढचा चेंडू. फोलटॉस चेंडू लॉंग ऑन दिशेने चेंडू टटावला आहे. दुसऱ्या टप्प्यावर चेंडू अडवला जातोय, फेकला जातोय. तत्पूर्वी 1 धाव पूर्ण. धावसंख्या 1 ने पुढे पोहोचली 9 वर. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 3 बाद 9. पहिल्या षटकामध्ये 2 धावा खर्च केल्या होत्या. अभिमन्यूने 2 विकेट पटकावल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये ज्ञानेश्वर याने 1 विकेट पटकावून मात्र 7 धावा खर्च केल्या होत्या. नवीन गोलंदाज येतो चिंतामण वैती. 4 षटकांची लढत असेल, 1 इनिंग असेल, याची नोंद घ्यायची आहे. या सामन्यातून जो संघ जिंकेल तो 12व्या संघासोबत खेळणार आहे, याची नोंद घ्यायची आहे. सुरेख अप्रतिम मैदान. या मैदानावर चांगला खेळ खेळत असताना दिसतो 40+चा. चिंतामण वैती गोलंदाजी करणार, मात्र फलंदाजीसाठी येतात नवीन 2 फलंदाज जगदीश सुतार आणि चंद्रकांत. चंद्रकांत ऑन स्ट्राईक. चिंतामण वैती गोलंदाजी करतोय. शॉर्ट पिच चेंडू आहे, भिडकावण्याचा प्रयत्न, मात्र इथे चेंडूची एजची अपील होती, मात्र नॉट आउट घोषित करतात पंच. अपील फेटाळतायत. निर्धावेचा चेंडू. चिंतामण वैती गोलंदाजी करत असताना पाहतो, आक्रमक गोलंदाज आहे, चांगली गोलंदाजी करत असताना दिसतो. पुन्हा एकदा निघतोय पंचांच्या डाव्या बाजूने. इथे मात्र सुरेख फटका टोलावला आहे. क्षेत्ररक्षक मात्र स्क्वेअर लेगच्या दिशेने हजर. 1 धाव पूर्ण. धाव संख्या 1 ने पुढे पोहोचली 10 वर. चिंतामण वैती गोलंदाजी करणार. फलंदाजीसाठी पुन्हा एकदा जगदीश. सुरेख चेंडू, अप्रतिम चेंडू, निर्धावेचा चेंडू. पुन्हा एकदा डॉट बॉल. स्थिर, स्तब्ध. तिसऱ्या षटकातील 4था चेंडू पुन्हा एकदा घेऊन येणार चिंतामण वैती. खेळण्यासाठी सज्ज होतो जगदीश आणि त्याचा साथीदार चंद्रकांत. हा खेळतो वैयक्तिक 4 धावांवर. मोठा फटका आहे. चेंडू हवेत आहे, ट्रॅव्हल होतोय, मात्र 1 धाव पूर्ण.
ओके दादा, थँक्यू. पुन्हा एकदा शुभेच्छा दशरथ दादांच्या या मॅचसाठी, सामन्यासाठी. थँक्यू दादा, धन्यवाद. रेश्मा मयेकर मॅडम सोबत आहेत. दशरथ दादा, एका दिवसाची हजेरी 8,000 रुपये. नवी मुंबईचा असा एक समालोचक, या समालोचकाचा व्यावहारिक समालोचकाचे कौतुक करावे लागतील. दिलीप दादा समालोचन करत असताना अजूनपर्यंत या खेळाकडे त्यांचं लक्ष आहे. तिथे 8,000ची पावती त्यांच्या खिशात पोहोचले, परंतु पहा अजूनपर्यंत दशरथ दादा कॉल करतात. शेवटचा चेंडू या षटकातील असेल. पाहूया पुन्हा एकदा चालू असलेला सामना, लढत, चिंतामण होते. मोठा फटका आहे आणि मात्र पुन्हा एकदा गडी बाद. गाडत होतो एक आणखीन गडी या षटकातील शेवटच्या चेंडूवर. जगदीश बाद. धावसंख्या 12. दुपारचं सत्र आहे आणि दुपारच्या सत्रात शांत खेळ सुरू असताना दिसतोय. या इनिंग मधील शेवटचा षटक असेल याची नोंद घ्यायची आहे. नवीन गोलंदाज प्रभाकर, मागच्या सामन्यामध्ये देखील चांगली गोलंदाजी केली होती. या सामन्यात पाहूया काय करतायत. मात्र फलंदाजाला हात खुले करावे लागतील. शिरवणे संघ खेळत असताना दिसतोय, मोठा संघ आहे. या खेळाडूचं देखील कौतुक करावे लागतील. मित्रांनो, जवळजवळ मी 6 ते 7 वर्षापूर्वी पाहिलेलं आहे. या खेळाडूच्या याच्यात एक विकेट किपर नरेश मेबी नाव त्यांचं आहे. नरेश का दादा, बरोबर का, शिरवण्याचा. तर मी त्यांचा फॅन आहे. जबरदस्त झेल टिपली होती भूमिपुत्र मैदानावर. सुरेख खेळ खेळला होता. मात्र इथे फलंदाज येतो संतोष. सुरेख फटका खेळला. लॉंगॉनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक धाव पूर्ण होते. दुसरी धाव घेण्याची तयारी, मात्र पावलं मागे घेत पुन्हा एकदा फलंदाज जातोय. तत्पूर्वी एका धावावर समाधान मानतोय. शेवटच्या षटकातील पहिल्या चेंडूवर धावसंख्या 1 ने पुढे पोहोचली 13 वर. क्रिकेट जगतात 13 ही संख्या अशुभ मानली जाते, मात्र फलंदाजाला शुभ मानली जाते गोलंदाजाला. मात्र आज काय होते ते पाहूया जरूर. शुक्रवारचा दिवस आणि शुक्रवारच्या दिवसात ही लढत असलेली दिसते. शिरवणे विरुद्ध तलवली. सुरेख चेंडू, अप्रतिम चेंडू, डॉट बॉल, खाली गेंद. या षटकातील अजूनही 4 चेंडू बाकी आहेत. मोठे फटके खेळावे लागतील तर धावसंख्येला आकार येऊ शकतो, उकार येऊ शकतोय. इथे मात्र चेंडूला ट्रॅव्हल केला, ढकलून दिलाय. शॉट थर्डमॅन दिशेने ट्रॅव्हल होत होता थर्डमॅनच्या लॉंग वर. तत्पूर्वी 2 धावा पूर्ण. धावसंख्या 2 ने पुढे पोहोचल्या 15 वर. अजूनही 3 चेंडू बाकी आहेत. धावसंख्या 15. 21 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या 15. चपलता पहा यष्टीरक्षक आणि गोलंदाजामधील सुरेख ताळमेळ आहे. गोलंदाजी ऑफसाईडच्या दिशेने टाकतोय, तर मात्र यष्टीरक्षक देखील चपलतेने ऑफसाईडच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झालेला गॅदर करतोय. षटकातील अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. धावसंख्या 15. 5 गाड्यांच्या मोबदल्यात, 4 गाड्यांच्या मोबदल्यात. बाद, यष्टीचित बाद होतोय फलंदाज. धावसंख्या 15. या षटकातील अजूनही शेवटचा चेंडू बाकी आहे. या इनिंग मधील शेवटचा चेंडू बाकी आहे. फलंदाज येतोय संतोष. क्षेत्ररक्षण चांगलं सजवलेले आहे. दिशा ज्या सांगितल्या आहेत त्या इंटरनॅशनल नियमाप्रमाणे दिशा आहेत. पहा, शॉर्ट डीप टर्नमॅनच्या दिशेने एक क्षेत्ररक्षक आहे. पॉइंट आणि एक्स्ट्रा कव्हर असं क्षेत्ररक्षक, मिड ऑफ आणि त्यानंतर लॉंग ऑफ असं क्षेत्ररक्षक, लॉंग ऑन, काऊ कॉर्नर, डीप मिड विकेट, स्क्वेअर लेग, वाईडिश वर एक क्षेत्ररक्षक आहे. तर लॉंग लेग असं क्षेत्ररक्षण सजवलंय. शेवटचा चेंडू प्रभाकर घेऊन येणार. फलंदाज खेळण्यासाठी सज्ज आणि मात्र देर आहे, दुरुस्त आहे. षटकारावर दाखवून दिलं की मी मोठा गोलंदाज आहे आणि मला शेवटी ठेवलं, परंतु मी शेवटच्या क्षणाला ज्याप्रमाणे शब्द शेवटचा गोड असतो त्याचप्रमाणे मात्र शेवटचा चेंडू गोड करून षटकार ठोकला. या षटकारावर संघाला पोहोचवलं. 21 वर मॅच मध्ये जान आणली आहे मात्र या संतोषने. 21 धावा, 22 धावांचं आव्हान आहे. लक्ष असेल
यापुढचं समालोचन करण्यासाठी आपल्या समोर येतील दादा भास्करजी. वेलकम सर. हॅलो. चेंडू फेकायचा हा पंच. हॅलो. या असं सगळे आले पाहिजे इथे. बावीस का किती? हा युट्यूब बोले नाही मारलं चालेल. हॅलो. राहू दे दादा. MTC लाईव्हच्या माध्यमातून हे थेट प्रेक्षेपण सुरू आहे. शिरमणे विरुद्ध संघ खेळतो तलवली. 22 धावांचा आव्हान ठेवलेला आहे, लक्ष ठेवलेलं आहे. सुरेख आहे. 22 धावांचा आव्हान आहे. नेरूल 40+ वतीने ही मालिका जबरदस्त मालिका. या मालिकेमध्ये आयोजन देखील चांगलं आहे, मैदान देखील चांगलं आहे आणि या 22 धावा कठीण देखील होऊ शकतात कारण की गोलंदाजी ही तितकीच चांगली आहे शिरवणे संघाची. थँक्यू सो मच. धारावी संघ आपण तयार राहायचं. याच्या पुढली मॅच धारावी होणार आहे. धारावी संघ आपण रेडी राहायचं आहे. आमचे कोपरकर्णे गावचे रुपेश प्रधान मात्रे उत्कृष्ट असे नोव्हेंबरचे समालोचक. त्यांचा सत्कार करतील आमचे माजी कर्णधार राजू ठाकूर. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करायचा आहे. धन्यवाद साहेब. धन्यवाद. आपण इथे आलात, आपली उपस्थिती नोंदवलीत. आमचं 40+ नेरूल क्रिकेट संघ आपलं शतशः आभारी आहे. हॅलो. तसेच सानपाड्याचे सानपाड्याचे आमचे मित्र 40+ चे खेळाडू राजा याचा देखील सत्कार करतील राजू ठाकूर. आमच्या विनंतीला मान दिलात त्याबद्दल आभार आहे आपल्या. हॅलो. हॅलो. सांप्रदाय दत्ता ठाकूर यांचा सत्कार आमचे राजेंद्र ठाकूर यांच्या हस्ते होत आहे. इथे उपस्थित असलेलं हार्दिक अभिनंदन. थेट प्रक्षेपण युट्यूबद्वारे इथे होत आहे. पहिल्यांदा 40+ मध्ये ही सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. दरम्यान सलामीची जोडी मैदानात तळेवडी संघाचे बळीराम आणि विनायक. शिरोण संघ शिरोळ संघाने नाणेफेकी जिंकून प्रथमदा फलंदाजी स्वीकारली होती. फलंदाजी करताना 4 षटकात त्याने 21 धावा करून 22 धावांचे आव्हान ठेवले. माफक असं आव्हान ठेवलंय. तलवडी संघापुढे बघूया. 24 चेंडू 22 धावा, 22 धावा 24 चेंडू असं समीकरण ठेवलेलं विजयासाठी ते तळवडी संघापुढे. लेकिन परंतु तळवडी संघापुढे अतिशय धडाकेबाज असे फलंदाज आहेत. बघूया हे आव्हान कुठपत पार करतात ते तलवडी संघ. दरम्यान गुणगुण मार्क आहे तो शिरोणे संघाचा अतिशय नावाजलेला असा अष्टपैलू खेळाडू सोपान. वैयक्तिक पहिले संघाचे पहिले षटक करावं एंड करून गोलंदाज मारा करेल. सलामीर फलंदाज बळीराम. उंचावर मला चेंडू झेल आहे बघूया आणि पहिल्याच चेंडूवर फलंदाज बाद होतोय. पहिला धक्का बसतोय. 0 या धावसंख्येवर तळवडी संघाला 22 धावांचा पाठलाग करताना पहिल्या चेंडूच्या समाप्तीनंतर तळवडी संघ 0वर एक फलंदाज बाद झालेला आहे. सुरेख अशी मी म्हटलं सुरेख अशी गोलंदाजीचा नजर आहे तो सुपन
बळीरामची जागा घेऊन जात आहे, ते नवीन फलंदाज जात आहे अभिमन्यू. कृपया संघाला विनंती आहे, ज्या संघाची मॅच चालू आहे त्यांना 2 प्यावले इथे केले आहेत. प्यावले मधूनच उतरायचं आहे आणि प्यावले मधून जायचं आहे. नियमाचे पालन करा. दुसरं फलंदाज अभिमन्यू. सुरेख अशी गोलंदाजी सोपाण्यांचा षटकातला दुसरा चेंडू खेळला सज्ज विनायक. अतिशय सुरेख असा चेंडू टाकला, तिथपर्यंत सुरेख असा सन्मान दिलेला आहे अभिमन्यूने. अभिमन्यू 1 धावाने आपलं वैयक्तिक खातं खोलतोय. संघच विनायक आपलं वैयक्तिक 1 धावाने संघ खोलतोय. संघ सुद्धा धावसंख्या एकेरी धावसंख्येनं सुरुवात होत आहे. 1-1 अशी धावसंख्या 2 चेंडूच्या समाप्तीनंतर तळोळी संघाचा 22 धावांचा पाठलाग करताना तळोळी संघ पोचलेला 1-1. सोपान यांचा चेंडू अभिमन्यूसाठी. अभिमन्यू पहिल्यांदा स्ट्राईक कसं कट केलं चेंडू मागे क्षेत्ररक्षक धावतात, तो पर 1 धाव पूर्ण केले. गचाळ क्षेत्ररक्षण होतोय आणि सहज गती 2 धाव पूर्ण करतात. 2 धावा मिळतात त्या अभिमन्यूला. अभिमन्यू आपले वैयक्तिक 2 धावांनी खाते खोलते. संघ पोचतोय या 2 धावाचे नंतर 1-3. सुरू गोलंदाजांना जरा सोपान यांच्याकडून. सोपान यांचा पुढचा चेंडू अभिमन्यूसाठी. उंचर मला चेंडू मध्ये झेल होतो की नाही संतोष झेलच्या मागे आणि सुरेख झेल. अतिशय सुरेख असा झेल आणि दुसरा फलंदाज बाद होतोय. अवघ्या 3 या धावसंख्येवर तळोळी संघाचा 22 धावांचा पाठलाग करताना 2-3 अशी नाजूक परिस्थिती करून ठेवली आहे ती श्रवण संघाने. 2-3 अशी धावसंख्या. तळोळी संघाचे सुरेख असे क्षेत्ररक्षण संतोष सुतारद्वारे सुरेख झेल घेतला आणि तंबूचा आश्रय दाखवता अभिमन्यू आला. अभिमन्यूच्या जागा जात आहे ते ज्ञानेश्वर. 2-3 अशी धावसंख्या. सुरेख असं गोलंदाजीचा नजारा सोपान यांच्याकडून. पहिलं षटक अतिशय सुरेख असं षटक म्हणता येईल सोपान यांचं. 50शीचा हा खेळाडू शिरणस फोटो संघाचा अतिशय नावाजलेला हा अष्टपैलू खेळाडू सोपान. गोलाचा मारा करेल. गोल सज्ज हलकस कटकले चेंडू जातो गॅप मध्ये आणि सीमारेषा पार करतो. 4 धाव मिळतात. पहिल्यांदा चौकार ठोकतोय तो विनायक. आपल्या 4 धावने वैयक्तिक 5 धाव संख्या खेळतो. संघ पोहोचलाय तो 2-7. पहिल्या षटकातला शेवटचा चेंडू धावसंख्या 7. आता मात्र थोडीशी धावसंख्या आकार आलेला आहे तो तळोळी संघापुढे. तळोळी संघाचा पुन्हा एकदा हलकासा कट केलेला चेंडू. 1 धाव पूर्ण केले. बघूया दुसरी धाव करताना सहज चपलाईने 2 धाव पूर्ण करतो. बघा हे फोटो प्लसचे खेळाडू किती चपलाईने धावतात आणि अशा प्रकारे 2 धाव मिळतात. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 22 धावांचा पाठलाग करताना तळोळी संघ पोचलेला 2-9. 18 बॉल 13 धावांची आवश्यकता विजयासाठी ते तळोळी संघ पुढे. मला तर 30-35 धावसंख्या इथे शिरोण संघाने काढली असेल तर फार फाईट असा स्कोर झाला असता शिरोण संघाचा. परंतु फक्त 21 धावसंख्या काढली आहे 4 षटकात आणि 22 धावांचं माफक असं आव्हान ठेवलेलं आहे ते तळोळी संघापुढे. त्या दरम्यान पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर तळोळी संघ पोहोचलेला आहे तो 2 गडीच्या मोबदल्यात 9 धावसंख्येवर. दरम्यान नवीन षटक घेऊन आला तो सचिन. वैयक्तिक पहिल्या संघाच्या दुसरे षटक घेऊन आला सचिन. 7-8 पदांचा रणापुरा ऑर्थोचा मारा करून ज्ञानेश्वर फुलटॉस चेंडू ज्ञानेश्वर खेळून काढला सुरेख असं क्षेत्ररक्षण. परंतु एक छोटी धाव घेणं सफल ठरलेलं आहे ज्ञानेश्वर आणि एकेरी धावसंख्या दुहेरी धावसंख्या पोहोचते. धावसंख्या पोहोचल्या 2-10. 2-10 अशी धावसंख्या तळोळी संघाची. अशी धावसंख्या
सचिन गोलंदाज मारा करेल विनायकसाठी. विनायक खेळण्यास सज्ज. बघूया सचिन यांचा पुढचा चेंडू अतिशय जोरदार असे अफेल पंचांचा नकार. ते मोजला एक धाव पूर्ण केले आहे. बघूया दुसरी धाव घेण्याचा आणि गचा क्षेत्र होतोय. 2 धाव पूर्ण करतोय फलंदाज विनायक. हे 2 धावाने मात्र संघ आता पोचलेला आहे तो. बारा धावसंख्येवर आता मात्र फक्त 10 धावांची आवश्यकता आहे विजयासाठी. ते तळोळी संघासाठी फक्त 10 धावसंख्येची आवश्यकता. सचिन यांचा पुढचा चेंडू विनायकसाठी. विनायक खेळण्यास सज्ज. बघूया पहिल षटकातला पुढचा चेंडू अतिशय सुरेख असं मारला. अतिशय सुरेख क्षेत्ररक्षण अप्रतिम क्षेत्ररक्षण कर्णधार राजेंद्र भोईर यांच्याकडून पाहायला मिळतोय. आणि तिसरा फलंदाज धावचीच्या रूपाने बाद होतोय तो ज्ञानेश्वर आवडतोय. धावचीच्या रूपाने बाद होतोय. तिसरा फलंदाज बाद होतो 12 धावसंख्येवर तळोळी संघाचा. आता मध्ये फलंदाज जात आहे तो धडकेबाज असा फलंदाज चिंतामण वैते. अतिशय नावाजलेला असा फलंदाज विकेट बनवणार. अतिशय सुरेख असं विकेट बनवणार चिंतामण. बघूया 3/12 अशी धावसंख्या तळोळी संघाने जिंकण्यासाठी 22 धावांचे आव्हान ठेवले. शिरोणे संघाने 4 षटकामध्ये 24 चेंडूमध्ये 22 धावांचे आव्हान ठेवले होते. सुरेख असं षटक टाकतो तो सचिन. आपल्या षटकात 3 चेंडूमध्ये फक्त 3 धाव संख्या दिलेली आहे. सचिन एक फलंदाज धावचीच्या रूपाने बाद केला आहे तो सचिन याने. आता मात्र विनायकाने मारला चेंडू तिथे 1 धाव पूर्ण केले. आता मात्र क्षेत्ररक्षण कुठली चूक होत नाही. सुंदर फेके सुरेख असे चेंडू फेके होते संतोषद्वारे. आणि एकेरी धावसंख्या रोखशे एकेरी धावसंख्या पोहोचलेले 3/13 3/13 अशी धावसंख्या तळोळी संघाची. तर सचिन आपल्या षटकातला पुढचा चेंडू चिंतामणसाठी. चिंतामण नवीन फलंदाज केला चिंतामण. आणि धावस्टेजच्या बाहेरचा चेंडू पंच वाईट बॉल घोषित करतो. अवांतर धावसंख्या पुरली अवांतर धावसंख्येने 14 आकड्यावर 3/14 अशी धावसंख्या तळोळी संघाची. गोलंदाज मार्कवा सचिन चिंतामणसाठी. आणि क्लीन बोर्ड अतिशय सुरेख अशी गोलंदाजी सचिन यांची. 4था फलंदाज बाद होतोय अवघ्यात. चौदा धावसंख्या 4था फलंदाज बाद होतो तळोळी संघाचा. आता मात्र जात आहेत चिंतामणची जागा घेऊन धडाकेबाज असा फलंदाज विनोद. अतिशय षटकार चौकारामध्ये नावाजलेला असा फलंदाज तळोळी संघाचा विनोद. बघूया माफक असं आव्हान ठेवलेलं शिरोणे संघाने. परंतु नाकेनाव करून टाकलेले 2 षटकात दुसरं षटक चालू आहे. 4 फलंदाज बाद झाले तळोळी संघाचे अवघ्या 14व्या धावसंख्येवर. अजून परत 8 धावांची आवश्यकता आहे. 13 चेंडू 8 धावा. 13 चेंडू 8 धावा 8 धावा 13 चेंडू असे समीकरण विजयासाठी ते तळोळी संघ पुढे. बघूया सामना रोमांटिक होतो की नाही. सुरेख असं गोलंदाजी करतो सचिन. आपल्या षटकातला शेवटचा चेंडू खेळण्यास सज्ज विनोद. 8 धावच्या संख्येची आवश्यकता विजयासाठी ती तळोळी संघाला सचिन टू विनोद. हलकासा कट केला चेंडू तिथे विनोद याने 1 धाव खातं खोललं. आपलं वैयक्तिक एकेरी धावसंख्या आपण समाधान मानतोय. 22 धावांचा पाठलाग करताना तळोळी संघ 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघ पोचलेला आहे तो 4/15. आता 12 चेंडू 7 धावा 12 चेंडू असं समीकरण असणार आहे विजयासाठी तळोळी संघापुढे. कृपया दारा संघाचा कर्णधार नाणेफेकसाठी यायचं इथे समालोचन कक्षामध्ये. तुम्हाला विनंती आहे दारा संघाचा कर्णधार नाणेफेकसाठी यायचं आहे.
या सामन्याचा जो विजयी संघ असेल त्यांच्याबरोबर मॅच होणार आहे पुढली मॅच धारावा वर्सेस या संघातून विजयी संघ 12 चेंडू 7 धावा. आता गोलंदाजी मार्कवर आहे तो जगदीश वय ते पहिल्या संघातून तिसऱ्या षटक घेऊन शिरोणा संघाकडून जगदीश त्यांचा सामना करे विनोद अतिशय नावाजलेला चौका षटकारांचा भाष्य म्हटला जातो तो विनोद तलवडी संघाचा. बघूया 7 धावसंख्येची आवश्यकता आहे विजयासाठी. जगदीश तो विनोद जगदीश यांचा पुढचा चेंडू अतिशय सुरेख चेंडू अतिशय सुरेख चेंडू चेंडू जातो एस्टरच्या हातात निर्धाव चेंडू. आता मध्ये 11 चेंडू 7 धावा 11 चेंडू असं समीकरण असणार आहे विजयासाठी. ते तळवडी संघापुढे परंतु सुरेख असा गोलंदाज शिरोण संघाचा तो जगदीश अतिशय अनुभवी असला असा हा गोलंदाज आहे शिरोण संघाचा. परंतु त्याच्या पुढे उभा आहे तो फलंदाजीसाठी विनोद. हलकासा कटकला चेंडू विनोदने चेंडू जातो क्षेत्ररक्षक हातात. बघूया एक धाव पूर्ण केले दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि बघता बघता सहज गतीत 2 धाव पूर्ण करतो विनोद आणि विनायक. धावसंख्या पुतले ती 17. आता मात्र 5 धावसंख्येची आवश्यकता विजयासाठी. 10 चेंडू 5 धावा 10 चेंडू असं समीकरण विजयासाठी. ते तळवडी संघापुढे जगदीश यांचा पुढचा चेंडू उंचावर मारला चेंडू. बघूया चेंडू हवेत आहे परंतु क्षेत्ररक्षण चेंडूच्या फार मागे त्याच्यामधले एक धाव करतोय विनोद. आता मात्र 9 चेंडू 4 धावा विजयासाठी. ते तळवडी संघापुढे 9 चेंडू 4 धावा जगदीश. आता षटकातला पुढचा चेंडू विनायकसाठी कसं कटक्या चेंडू. त्यांना माहित आहे की आपल्याला फक्त विजयासाठी 4 धावांची आवश्यकता आहे. ते कुठली रिस्क घेणार नाही एकेरी दुहेरी धावून आपलं समाधान मानतोय. आता मात्र 3 धावांची आवश्यकता 8 चेंडू 3 धावा. बघूया या षटकात पूर्ण धाव संख्या काढतोय की नाही विनोद आणि विनायक. 8 चेंडू 3 धावा 3 धावा 8 चेंडू असं समीकरण विजयासाठी तळवडी संघापुढे जगदीश. आपल्या षटकातला पुढचा चेंडू खेळण्यास सज्ज. आता मात्र उंचावर मारला चेंडू झेल आहे क्षेत्ररक्षण चेंडूच्या मागे आणि कुठलीही चूक न करता 5वा फलंदाज बाद होतोय. आता मात्र 7 चेंडू 3 धावा विजयासाठी. ते तळवडी संघापुढे विनोद बाद होतोय. 4 या धावसंख्या काढून विनोद आपला तंबूचा रस्ता पडतोय. अशा प्रकारे 5वा फलंदाज बाद होतो तळवडी संघाचा. आता मात्र 7 चेंडू 3 धावा 7 चेंडू विजयासाठी. ते तळवडी संघापुढे नवीन फलंदाज नारायण. फक्त 3 धावांची आवश्यकता आहे. शेवटचा 1 चेंडू शिल्लक आहे. 7 चेंडू 3 धावा. नवीन फलंदाज विनोद यांची जागा घेऊन नारायण. बघूया 7 चेंडू 3 धावा. हा चेंडू जर निर्धाव गेला तर सामन्याला फार रंगत होईल आणि सुरेख असं मारला चेंडू. तिथे 1 धाव पूर्ण केली. बघूया दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धाव पूर्ण करतोय. अशा प्रकारे 3 षटकाचा खेळ समाप्त होतो. 3 षटकात समाप्तीनंतर धावसंख्या पुढे तळवडी संघाची. ते 21. आता फक्त जिंकण्यासाठी 1 धावेची आवश्यकता. स्कोर लेवल झालेले आहे. ते 6 चेंडू 1 धावा 1 धाव विजयासाठी. ते तळवडी संघापुढे बघूया औचित्य बाकी फक्त 6 चेंडू मागे 1 धावाची आवश्यकता आहे. ते तळवडी संघाला विजयासाठी फार माफक असं आव्हान ठेवलं होतं. ते शिवाळा संघाने 21 धावा काढून 22 धावांचे आव्हान ठेवले होते. ते 4 षटकात तळवडी संघापुढे
त्यामोबदला 3 षटकं टाकून झालं. 3 षटकात 21 धावसंख्या काढलेली तळवली संघाने. 2 गोलंदाज तर संतोष. सगळा सामना त्वरित चालू करा. 6 चेंडू 1 धाव, फक्त 1 धावची आवश्यकता. आणि कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम आहे, लक्षात ठेवा. तलवली संघ शिरोणे संघ कंपल्सरी चेसिंग आहे. तुम्हाला 5 चेंडूत 1 धाव काढणं आवश्यकच आहे विजयासाठी. 5 चेंडू 1 धाव कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम आहे. दोन्ही संघाच्या खेळाडूंनी कर्णधार नोंद घ्यायचे आहे. आता मित्र कसं कट केलं चेंडू बघूया. आणि तलवली संघ विजय झाले, त्यांचं अभिनंदन. तसेच शिरोडे संघाचं सुद्धा अभिनंदन. ह्याच्या पुढचा होणारा सामना 12व्या वर्षेस तलवली दोन्ही संघाचे कर्णधार नाणेफेकी संते यायचं आहे. आणि शिरोडे संघाने आपला सन्मान चिन्ह घेऊन जायचं आहे. याचं पुढचं समालोचन करतील माझे सहकारी वैभव तांडेल. करावेचे अतिशय सुरेख असे समालोचक वैभव तांडेल. थँक्यू दादा. सुरेख नाही तर कमी तिथे आम्ही. माझं ब्रीद वाक्य आहे. थँक्यू व्हेरी मच. आता झालेला सामना तळवली विरुद्ध शिरवणे. हॅलो, विजय संघाचे हार्दिक अभिनंदन. नाणेफेकी आणि तलवडी सन्मान चिन्ह घेण्यासाठी शिरवणे संघाचे कर्णधार धारक संघाचे कर्णधार यांचे हार्दिक स्वागत. त्यांना सन्मान चिन्ह देतील सुरेश ठाकूर. शिरवणे संघाला एक नम्र विनंती असेल, त्यांचे 2 खेळाडू पंच म्हणून कामगिरी पाहण्यासाठी समालोचन कक्षामध्ये संपर्क साधावा. शिरवणे संघाचे 2 खेळाडू सन्मान चिन्ह घेताना बाबुराव ठाकूर देताना सॉरी. आता होणारा सामना निरोधाचे समस्या दारावे नाणेफेक आदेश मात्रे. आता असे नाणेफेकीचा कॉल उडवण्यात येत आहे. समाजसेवक आदेश मात्रे नाणेफेकीसाठी यायचे. धारक संघाचा दशरथ. चला, दोन्ही संघाचे कर्णधार इथे उपस्थित आहेत. राज्यातून जो सामना जिंकेल तो सुपर 4 मध्ये प्रवेश करणार आहे. दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा. इथे नाणेफेकीचा कॉल आमचे नेरगावचे समाजसेवक आदेश मात्रे यांच्या हस्ते होत आहे. दाखव कोण नाणेफेकीचा कॉल होत आहे. 12व्या वर्षेस खाली टाका. छापा. तलवडी संघ नाणेफेकी जिंकले आहे. सर, तुम्ही नाणेफेकी जिंकलेले आहे. नाणेफेकी जिंकून प्रथम तुम्ही काय स्वीकारणार? प्रथम आम्ही थोडंसं डिस्कशन करून 2 मिनिटात लगेच तुम्हाला चर्चा. ओके सर. एक दशरथ